नमस्कार, मी अनिकेत जयसिंग दळवे, कोटक लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर. जसं की तुम्ही मला लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून ओळखत आलात आत्तापर्यंत. मी आज आलो आहे कोटकचे ब्रांच मॅनेजर सुनील चव्हाण सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार अनिकेत, या नमस्कार. येस. आज आपण डिस्कस करतोय सरांसोबत इन्शुरन्स म्हणजे काय, इन्शुरन्स का घेतला पाहिजे आणि आज काळाची का गरज आहे. बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहे की इन्शुरन्स कशाला काढला पाहिजे, काय कामाचं आहे. इन्शुरन्स गाड्यांचं आहे, माणसाची का गरज आहे माणसाचं इन्शुरन्स काढणं, ते जाणून घेऊया. या. ॲक्च्युली आताच्या काळामध्ये इन्शुरन्स या गोष्टीचा अर्थ कोणाला माहीत नाही असं कोणी नाही. ओके. इन्शुरन्स बेसिकली काळाची गरज आहे आणि जसं कोविड झालं ना, कोविड नंतर ना या गोष्टी लोकांना महत्त्व वाढत गेलेलं आहे. ओके. इन्शुरन्स बेसिकली ही एक रिक्वायरमेंट आहे, ही एक काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने हे करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि इट इज नॉट जस्ट अबाउट द इन्शुरन्स, इट इज द इन्व्हेस्टमेंट. ओके. आज मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. एफ-डी आहे, आर-डी आहे, म्युच्युअल फंड आहे, स्टॉक आहे, प्रॉपर्टी आहे, इक्विटी आहे, पी-पी-एफ आहे, ई-पी-एफ, कितीतरी गोष्टी उपलब्ध आहेत. फक्त मला एकच विचारायचं अनिकेत, ह्यातली कुठली एक गोष्ट मला सांग जे टॅक्स फ्री आहे. कोणतीच नाही सर. ह्यातली मला एक गोष्ट सांग जी गॅरंटेड आहे लिक्विडिटी. नाही, काहीच नाही. SIP सुद्धा गॅरंटी रिटर्न नाही आहेत. माझ्याकडे अशा प्रकारच्या टूल्स अवेलेबल्स आहेत, अशा काही इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत ज्या शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आपल्या लाईफमध्ये मल्टिपल माइलस्टोन असतात. मल्टिपल माइलस्टोन. सिन्स यू बॉर्न देअर अ लॉट ऑफ माइलस्टोन इन युअर लाईफ आणि प्रत्येक माइलस्टोनसाठी तुम्हाला त्याची प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे बेसिकली तुम्हाला आपलं इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड करतं. ओके. इन्शुरन्स मीन्स कव्हर, तुमच्या पैशाचं प्रोटेक्शन. जस्ट एक्झाम्पल घे, आता मार्केटमध्ये पण ऑलरेडी करेक्शन चालू आहे, इक्विटी बरोबर थोडंसं मार्केट करेक्शन चालू आहे. आज सगळ्यांचा काळीज आहे भांड्यामध्ये, का अजून माहित नाही मार्केट किती खाली जाईल. हो. बरोबर आहे. हो. सेम तू 100 रुपये मार्केटमध्ये टाक, 100 रुपये माझ्याकडे टाक. हो. उद्या काही चुकीचं घडलं, तुला मार्केट किती रुपये देईल अनिकेत? मार्केट एक तर जास्त देईल नाही तर कमी ॲज देईल. पर काहीच द guarantee व्हॅल्यू, नाहीये. जी त्याची त्याच वेळेची किंमत तुला द्यायला. बरोबर. हो. हो. माझ्याकडे टाकलेल्या 100 रुपयाची त्याची किंमत होते 1000 रुपये ओके. आजच्या घडीला, ओके. आजपासूनच, उद्या ना आजपासूनच. ओके. आणि ही शुअरिटी तोपर्यंत आहे जोपर्यंत तू आहेस. ओके. बरोबर आहे. हम्म. तर इन्शुरन्स विच इज प्रोटेक्शन, आज आपण इंडियामध्ये ह्याचा अवेअरनेस करायचा प्रयत्न करतोय. येस येस. पण जर तू बाहेरगावी गेलास ना, हा. बॉर्न चाइल्डचा पहिला इन्शुरन्स काढला जातो. ओके. एवढी तिथं साक्षरता उपलब्ध आहे इन्शुरन्स बद्दलची. अच्छा. आणि आपल्याकडे यायला वेळ लागेल, बरोबर आहे. पण ही गरज आहे, हे लोकांना आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही घर घेतलं की पहिलं होम लोनवाले काय करतात? इन्शुरन्स प्रोटेक्शन काढतात. का? तुला काय होईल याची काळजी नाही आहे का? तुला काय त्या गोष्टीचा EMI कोण पे करणार? येस येस. बरोबर आहे. येस. त्यासाठी ते होम प्रोटेक्शन असतं. ओके. आज आपण वाहन चालवतो, गाडी चालवतो, बरोबर आहे. गाडीचा इन्शुरन्स का काढतो? पोलिसांना घाबरून नाही. उद्या जर गाडीचा एखादा अपघात झाला तर गाडीचा खर्च कोण करणार? या. बरोबर आहे ना. हो. आज आपण हेल्थ इन्शुरन्स काढतो. आधी हेल्थ इन्शुरन्स लोकांना प्रकार माहिती नव्हता. हो. आज हेल्थ इन्शुरन्स आपण काढतो. का काढतो? एखाद्या कुठलाही मेडिकल खर्च आज आवाक्याच्या बाहेर आहे. हो. आज तू नॉर्मल जरी कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट झालास ना, कमीत कमी 50 रुपये कुठेच नाहीये. हो. हो. बरोबर आहे. हे करणं गरजेचं आहे. ओके. तुम्ही गोष्टी पाहता तुमच्या आयुष्यामध्ये इन्शुरन्ससाठी, स्वतःवरती एवढा खर्च नाही करू शकत का? निश्चित करू शकतो ना सर. दिवसाचे 100-200 रुपये. ओके. 100-200 रुपये पण नाहीत ऍक्च्युली. आयडली जर आपण एज पर द एज गेलो ना, 100-200 रुपये पण नाहीत. मी माझ्या वयाच्या 22व्या वर्षी पहिली पॉलिसी काढलेली. त्याचा प्रीमियम मी पे करायचो 5,000 रुपये. त्याचा इन्शुरन्स कव्हर होता 75 लाख रुपये. ओके. आता मी माझ्या मुलगी झाली मला 31 जुलै 2024ला अजून एक पॉलिसी मी काढली, तिचा प्रीमियम आहे 40,000, 75 लाखाला. ओके. म्हणजे 10 वर्षानंतर किती प्रीमियम वाढला बघितलास? हो. त्यामुळे इन्शुरन्स विच इज द रिक्वायरमेंट ऑफ द लाईफ. बट येस, आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की माझी गरज काय, त्याप्रमाणे मी ऑब्व्हियसली प्लॅन केलं पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इन्शुरन्स ही काळाची गरज आहे, पण कोटकच का? आज मार्केटमध्ये 27 कंपन्या झाल्या. हा. आणि प्रत्येक प्रोडक्टमध्ये जास्त फरक नसतो, या. 19-20चाच फरक असतो. पण मला असं वाटतं ना, कुठलंही इन्स्ट्रुमेंट जो घेतो ना आपण इन्स्ट्रुमेंट सोबत सर्व्हिस घेतो. ओके. बरोबर आहे. मी हॉस्पिटलाइज आहे किंवा मी नाहीये, तर माझ्या पोलिस सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करणार? ओके. माझी जी कंपनी, ज्या कंपनीमध्ये मी 10 वर्षाला काम करत आहे, आय स्पेंड इज मोर दॅन 10 years विथ द कोटक ॲज अ ब्रांच मॅनेजर.
अजूनपर्यंत मी 3600 लोकांना 3600 लोकांना पॉलिसी सेल केलेल्या आहेत. ओके. आणि मला ना बाहेर नवीन बिझनेस सोर्स करावं लागतच नाही. का सांग? कारण की माझ्याकडे जुन्या लोकांचाच माझ्याकडे फ्लो चांगला आहे. ते लोक माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करतात. ओके. इट इज जस्ट बिकॉज ऑफ सर्व्हिस. ओके. म्हणजे कोटकच्या सर्व्हिसमुळेच कोटकचं एवढं नाव आहे. एक्झॅक्टली. आपल्याकडे फास्ट ट्रॅक सर्व्हिस आहे. विदिन 7 डेज आपण क्लेम सेटल करतो आपल्याकडे. भगवंत करो कोणाचा क्लेम येऊ नये, सगळ्यांनी मॅच्युरिटीच घ्यावा, तो विषयच नाही. आणि इफ यू टॉक अबाउट रिटर्न, वी हॅव अ फॅन्टास्टिक प्रोडक्ट. ओके. माझ्याकडे 300 प्रकारचे कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत अनिकेत. ओके. आणि विच इज टोटली नीड बेस्ड. फक्त माणसाला भेटणं विच इज इम्पॉर्टंट. वन्स आय मीट ना, आय टेल देम की व्हॉट इज द रिक्वायरमेंट आणि आय एक्सप्लेन टू देम. ओके. तुम्हाला सुद्धा जर तुमची पॉलिसी जाणून घ्यायची असेल किंवा काही अधिक माहिती पाहिजे असेल इन्शुरन्स रिगार्डिंग, तर तुम्ही फक्त खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क करा. पुढचं काम आमचं.